नमस्कार मित्रांनो, आजकाल यूट्यूबवरती लागवडीच्या काही बांबू लागवडीच्या काही प्रकारांबद्दल बोललं जातं. त्याच्यामध्ये काही जण असं सांगतात की आमच्याकडे रायझोम जातीचे लागवड रोप आहेत किंवा क्लोन प्रकारचे आहेत किंवा टिश्यू कल्चरचे आहेत. तर यातला रायझोम म्हणजे नक्की काय, नक्की कशाला रायझोम म्हणायचं? शेतकऱ्याने ज्या वेळेला एखाद्या नर्सरीतनं रायझोम्स विकत घेतले किंवा एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याकडनं रायझोम्स विकत घेतले म्हणजे नक्की काय घेतलं हे कळण्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे जे तुमच्यासमोर हे रोप दिसतंय हे साधारणपणे 2 महिन्याचं रोप आहे आणि जर का आपण नीट बघितलं तर हा जो जे आकाराची इंग्रजी जे आकाराची ही जी काडी तयार झालेली आहे ह्याचा हा जो माझ्या नखापेक्षाही छोटा दिसतोय हा पण रायझोम आहे. हा जो अजून छोटा दिसतो हाही रायझोमच आहे. त्यानंतर हे जर का आपण रोप बघितलं की साधारणपणे 4 महिन्याचं रोप आहे. ह्याच्यामध्ये माझ्या बोटावरती हे जे काही सगळे जे 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 दिसत आहेत इंग्रजीमधले हे सगळे रायझोम आहेत. सो आता हा जो गुंतावळा इथे तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये साधारणपणे मला 8 रायझोम मी मोजलेले आहेत. त्याहीपेक्षा थोडं मोठं झालं. आता हे जे रोप आहे हे मी छाटलेलं आहे. हे सगळं हे 6 फूट उंचीचं रोप आहे आणि ह्याच्यामधले रायझोम मात्र मोठे झालेले. तुम्ही जर का इथे बघितलं तर आता माझ्या हाताचा जो अंगठा आहे त्याच्यापेक्षा मोठा रायझोम आहे. त्याहीपेक्षा पुढे गेलं तर हे जे इकडचं तुम्हाला दिसतंय हेही मी छाटलेलं आहे. तर ह्याला खरं रायझोम आपण ज्यावेळेला रायझोमचं रोप घेतो त्यावेळेला आपल्याकडे ही अपेक्षा असायला हवी. हा साधारणपणे 1 इंच जाडीचा आहे आणि रायझोमची जाडी साधारणपणे 2 इंच वगैरे आहे. सो माझ्या अनुभवानुसार कमीत कमी जाडी ही असायला हवी. जर का तुम्ही लगेच लागवड करणार असाल तर ह्या जाडीचा सुद्धा रायझोम चांगला आहे, ह्याही जाडीचा चांगला आहे. पण कुठल्याही प्रकारे तुम्ही शेतकरी आहात, जमिनीवरती लागवड करायची आहे, नर्सरी करायची नसेल तर हे असले रायझोम किंवा हे असले रायझोम विकत घेऊन लागवडीच्या फंदामध्ये पडायचं नसतं. आता रायझोम नक्कीच दिसतो कसा याच्यामधला, तर इथे जर का आपण नीट बघितलं तर हा जो जे आहे हा ज्या वेळेला तुम्ही इथे कट करता ह्या काठीमधनं हे रोप तयार झालेलं आहे. तर हे जे हा जो जॉईंट आहे इथला हा ज्या वेळेला तुम्ही कट करता, हवं असेल तर मी आता कटही करेल त्याला, तर हा जो कट केलेला पोर्शन आहे म्हाताऱ्याच्या काठीसारखा, उलट्या काठीसारखा, हा खरा रायझोम असतो. आपण कट करून बघूया. तिथे हा या जॉईंटला मी सिकेटर लावला आणि हा कट केला. करेक्ट. सो आता जर का आपण बघितलं तर धिस इज करेक्ट रायझोम. ह्याला मुळंसुद्धा आहेत. त्यानंतर ह्याला डोळेसुद्धा दिसत आहेत खाली इथे आणि कंप्लीट असा रायझोम आहे. अर्थात ही अतिशय कोवळी काठी आहे. असे रायझोम्स नसतात. हा मी फक्त ट्रायलसाठी तुम्हाला दाखवतोय. खरं तर ही काठी 1 वर्षाची झाल्यानंतर इथनं तोडायची आहे मला. आत्ता हा अगदी कोवळा कोंब आहे पण दाखवण्यासाठी मी हा घेतला. तर रायझोम्स डेव्हलप कसे होतात तर ही अतिशय मजेशीर आहे की बांबू लागवडीसाठी ही आपण एक सिस्टीम बघूयात किंवा ही बघूयात सिस्टम. दिस इज मला हाताळता येईल ही छानपैकी. तर आपण जर का बघितलं तर हा इथे ठेवूयात आपण जर का इथे नीट बघितलं तर सर्वात पहिली, आता इथे व्हिडिओत कदाचित दिसणार नाहीत, ही काठी होती. या काठीपासनं ही काठी आली, ही काठी, ह्याचा रायझोम खाली गेला, त्याच्यापासून ही काठी आली. आता ह्या काठीपासनचा जो रायझोम आहे तो अजून खाली जातो. हा बघा, ह्या इथनं तो खाली गेलेला आहे, त्याच्यापासून ही काठी तयार झालेली आहे. या काठीपासनचे रायझोम जर का इथे बघितलं तुम्ही इथे तर अजून खाली गेलेले दिसत आहेत तिथे. असे हे रायझोम्स म्हणजे सुरुवातीचं जर का तुमचं हे रोप तुम्ही लावलं असेल तर ह्याच्यातला रायझोम असा खाली येऊन इकडे वाढतो. त्याला 1 किंवा 2 फुटवे येतात. त्यांचे रायझोम्स असे खाली जातात किंवा इकडून खाली जातात.
ह्याच्या पलीकडे अजून खाली जातात. असे साधारणपणे 2-3 फुटापर्यंत रायझोमची ग्रोथ झालेली असते. सो आपण ज्यावेळेला रायझोम म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे हा अशा पद्धतीची तरी काठी या जाडीचा रायझोम असायला हवा. त्यावेळेला आपलं लागवड सक्सेसफुल होतं. नुसतं रायझोम म्हटल्यावरती हा सुद्धा रायझोमच आहे, हे खोटं नाही आहे, हा सुद्धा रायझोम आहे. पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला हे हवं आहे, हे नको आहे. सो जर का एखादा नर्सरीवाला तुम्हाला रायझोमच्या नावाखाली असल्या प्रकारचे छोटेसे रायझोम देत असेल तर विचार करणं गरजेचं आहे.